दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रथमेश विहार, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व या ठिकाणी राहणाऱ्या सौ सुषमा श्रीकांत रामनाथकर वहिनींना भेटणार आहोत. वहिनी नाही या आई आहेत. या माऊलीला भेटणार, बोलतं करणार. पण तुम्हाला माहीत आहे की नुकतीच म्हणजे आपण सातत्याने प्रार्थना करत होतो की दररोज पाऊस पडू दे पण अतिवृष्टी नको येऊ दे असं म्हणत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आणि माळीन गाव संपूर्ण एका रात्रीत नाहीसं झालं. त्या घरातली कुटुंब, घरच नाहीसं झालं, छप्परच गेलं आणि काही क्षणासाठी सारं काही सुन्न झालं. खरं तर त्यांची हानी कधीही न भरून येण्यासारखी, पण होम मिनिस्टरचा संपूर्ण कुटुंब या निमित्ताने त्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी होत आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या परीनं जितकं काही करणं शक्य आहे त्या माळीन गावासाठी तितकं करायला पाहिजे. निसर्गाचं हे रौद्र रूप आणि त्यातून कधीही न भरून निघणारी झालेली ही हानी, असं संकट नको येऊ दे एवढं म्हणतो. भेटूया रामनाथकर कुटुंबाला. नमस्कार आई. नमस्कार 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 आई. नमस्कार. खाली वाकू का? देतो घेतो. अरे वा. नमस्कार. जय प्रथमेश विहार सोसायटीमध्ये आपलं हार्दिक थँक्यू. आणि होम मिनिस्टरच्या या पुढच्या अनेक भागांच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रथमेश विहार परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता घ्या माऊली, उखाणा घ्या. हा उखाणा घ्या. श्रावणात पावसाच्या सरीवर सरी, श्रीकांतरावाचं नाव घेते. हो, आदेश बांदेकर आले घरी. अरे वा. माऊलीने केवढा धीर एकवटून उखाणा घेतलाय माहितीये का? बरं, आता त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. श्रीकांत रामनाथकर. हा माझा मुलगा. नमस्कार. ही माझी सून. नमस्कार. तो मोठा मुलगा माझा. नमस्कार. नमस्कार. ही माझी जाऊ. नमस्कार. ती नणन. नमस्कार. त्या नणन. नमस्कार. ती पुतणी माझी. बरं. ही दुसरी पुतणी. बरोबर. ती माझी वहिनी आहे. बरं. नमस्कार. हो. दुसरी ती भाची आहे. बरं. धीर कुठे गेला? हा माझा धीर. बाबा धीर महत्वाचा. नमस्कार. तो भाचा आहे तिकडे. नमस्कार. त्या दोन्ही वहिनी वीण बाय आहे माझ्या. नमस्कार. नमस्कार. आणि हा सगळा प्रथमेश विहारचा परिवार आमचा. नमस्कार. हा सगळ्यांना नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. कळी उमलली, कुतकन हसली, प्रकाश पडला सूर्याचा, भाळी लावते कुंकुम तिलक नरेंद्रांच्या नावाचा. लीलावती चंपावती नईन चालल्या बोटी, गोपाळरावांचं नाव सांगते तुमच्या गृहासाठी. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? बालपण मुंबईमधलंच. मुंबईत कुठे? बोरोलीला. बोरलीला कुठे? बोरोली मात्रेवाडी. मात्रेवाडीमध्ये. बरं. आणि शाळा? शाळा म्युन्सिपाल्टी, लालजी त्रिकमजी हायस्कूल. सगळं बोरिवलीतच? बोरोली. मग तुमची काय चाळ होती का? किती घरांची होती? जवळजवळ 101. 101 घरं होती. काय नाव त्या चाळीचं? आमची होती रमणलाल चाळ. अच्छा, अशी ती चाळ म्हणजे लहान असे घरं.
एक प्लॉट आहे तिथे, हा त्याच्यात असं 2 भाग पडतात. हा. मध्ये रस्ता जातो, एका बाजूला रमणलाल चाळ, एका बाजूला म्हात्रे चाळ. मग तुमचं बालपण रमणलाल चाळीतलं. हो, मग सतत म्हात्रे चाळ का म्हणताय तुम्ही? कारण आता मी म्हात्रे चाळीत आली ना. हे फक्त रस्ता क्रॉस केला का? तेवढंच. कसं काय म्हणजे सासर म्हात्रे चाळी? हो. अरे हे बरं आहे. बोलवा मिस्टरांना बोलवा आधी. हा. या बाबा, हो. या बाबा या. नमस्कार नमस्कार. किती छान. वा 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 वा. म्हणजे आता तर हे काय रमणलाल चाळ म्हात्रे चाळ कोणाला आठवणार नाही, कारण आता उंच उंच अशा इमारती झालेल्या आहेत. त्या आमची चाळ तशीच आहे अजून तशीच आहे. जरा पण बदलली नाहीये ती. विहीर एवढी मोठी आहे तिथे. काय सांगता? हो. सुंदर आहे. मग तुमचं बालपण तिथलं तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील ह्याच्यामध्ये होते, ऑल इंडिया रेडिओमध्ये. नंतर मग तिथेच त्याने म्हणजे. पण मला तुम्हाला विचारायचं की लहानपणापासून एकमेकांना म्हणजे कितवीत असताना साधारण एकमेकांची ओळख तुमची? अशी तर म्हणजे जास्त करून असं 8वी नंतर वगैरे जरा कळायला लागलं की काय? येणं जाणं घरात होते. मोठा भाऊ माझा होता, त्यामुळे त्यांना शिकवायला पण हे यायचे कधी कधी गणित वगैरे. या कधी 2 दिवस दिसल्या नाहीत तर मिस करायचा? म्हणजे जेव्हापासून असं मनात त्यांना वाटायला लागलं तेव्हापासून वाटत होतं की मग त्यांची एक खूण होती, काय? कसं बोलवायचं म्हणून. थांबा इंटरेस्टिंग. एक मिनिट बाबा, पुढे या ना, थोडेसे पुढे या. काय खूण होती सांगा? कोण म्हणजे काय शिटी मारली? शिटी मारायची. ऐकवा ना. शिटी कुठे असलं ना की कळायचं की हे आले. शिटी बरोबर कळायची. हे पाहिजेच ना. अजून एकदा अजून चालूच आहे. हो अजून चालूच आहे. मला असं नाही, आमच्या सगळ्यांना ते मामा आले की जरा डॅडी आले. त्याला ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे या घरातले सगळ्यांचे चेहरे इतके आनंदी आहेत. यांच्या घरात जर म्हटलं की तुम्ही आनंद कसा साजरा करता, तर यांच्या आनंदाला नाव दिलं पाहिजे शेट्यानंद. मग तुम्ही दोघांनी एकमेकांना विचारलं तरी की नाही? विचारलं म्हणजे त्यांना असं वाटत होतं, मग ते एकदा बोलले. बोला. नाही, त्यांना सर डायरेक्टली आम्ही खेळत नेहमी राहायचं ना, जवळच राहतो, त्यामुळे एक प्रश्नच आला नाही. तुम्ही प्रपोज केलं? नाही. हो, त्यांनीच बोलले. ते नाही म्हणताय, ते हो म्हणताय. प्रपोज म्हणजे आय लव्ह यू असं बोलले. इस बात पे आजचा शिट्ट्यांचा एपिसोड. हे तुम्हाला असं म्हटल्यानंतर तुम्हाला टेन्शन नाही आलं पटकन? काही कळलं नाही. म्हटलं आता काय काय बोलतात, कशाबद्दल आपल्याला काही समजत नाही. तरी मग चाललं पुढे असं थोडस. आणि मग लग्नाचा विषय आला तेव्हा घरी कळल्यावर काय? कसं घरी कुठे, घरी कळूच दिलं नाही ना आधी. म्हणजे घरी पळून जाऊन केलं. त्यावेळेस जमाना तसा होता ना. आता सगळे मुलं एक नाही होऊ शकत. नाही, पण मग तणाव झाला असेल जेव्हा तुम्ही? खूप खूप. ज्या दिवशी पहिल्या दिवशी मग सगळे व्यवस्थित झालं, पण थोडं नाही, पहिल्या दिवशी ज्या वेळेला आमचं लग्न झालं त्या दिवशी आम्हाला पहिल्याच दिवशी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो. पहिला दिवस आमचा पोलीस स्टेशन मध्ये. हो. आणि आमचं लग्न केलं ते वैदिक पद्धतीने केलं आम्ही. कुठे? दादरला. ते सर्व विधीपूर्वक केलं, रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यामुळे आम्हाला पोलीस स्टेशनला काही प्रॉब्लेम नाही आला नाही. म्हणजे सगळं व्यवस्थित झालेलं होतं. आणि आमचे भाऊजी बिवजी सर्व आम्हाला लग्नाला होते. आले होते. घरचे कोण मुवमेंट मिस करताय? करते ना. तेव्हा ह्यांचा फ्रेंड जो होता अशोक शाह म्हणून, तोच माझा भाऊ वहिनी वगैरे झाले होते. हा माझा मित्र होता, गुजराती मित्र आहे तो बोरलीला आहे, पण तो आला नाही आता. अच्छा. पण सगळं चांगलं झालं सर्व, हो की नाही? आज सगळं सुखाचं आहे. आज किती वर्ष झाली लग्नाला? 40 वर्ष. 40 वर्ष? 42 वर्ष. त्यावेळेच्या या आणि आताच्या याच्यात काय बदल झाला का? पुष्कळ बदल. काय पुष्कळ बदल म्हणजे साईज मध्ये नाही हो. स्वभावात त्यावेळेस एवढा काय स्वभाव कळत नव्हता ना. नव्हता कळत. कसा होता स्वभाव? चांगला होता. स्वभाव चांगला होता स्वभाव. बरं, आता या पहिल्या खेळामध्ये मी जितकं वजन सांगणार तितकं वजन अचूक गोळा करणार का? बघूया. वेळ आहे 2 मिनिटाची. जितकं वजन सांगणार तितकं वजन घेऊन यायचं. हा, काय लग्नाची तारीख? माझी 21/12/72. 1972.
1972. अरे देवा. आणि वेळ आहे 2 मिनिटाची. सावकाश. एक मिनिट पूर्ण झालं. अजून 1 मिनिट आहे. आधा टिपो पाहिजे ना. टिपो 1 किलो 649 झाले. कप ठेव. 913. शेवटची 40 सेकंद राहिलेली आहे. 74. आरामात. खाली बसा तुम्ही. अजून 30 सेकंद आहेत अजून. एक कॉइन काढ. शेवटची 20 सेकंद राहिलेली आहेत. अजून 70. झालं. कमी होतं. एक कॉइन कमी कर. एक कॉइन काढ फक्त. आरामात, काही प्रॉब्लेम नाही. जास्ती हलवू नको. शेवटची 10 सेकंद. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 गाळणी 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 दुणे 40. 4,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. नमस्कार. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की यांच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर यांनी कुठला केला पाहिजे? काय नाही. हा, आता एवढी वर्ष झाली, आणखी थोडं म्हणजे काय बदलणारच नाही? नको नाही, बदल करायची जरूरत नाही. जरूरत नाही. आम्ही एकमेकांसाठीच आहोत. मेड फॉर इच अदर. एक म्हणा तर एक सायकल आहे. आम्ही 2 पहिले साईजवर जाऊ त्या साईजवर नका जाऊ. सांगते मी तुम्हाला. हे बरं, मी कुठं काय केलं नाही, स्वतःच बोलतायत आणि मला तुमचं काय म्हणणं आहे? यांनी काय बदल केला? काय नको? बिलकुल नको. बरं, आता दोघेही अभिनय करणार आहेत आणि तुम्ही ओळखायचं आहे मराठी चित्रपटाचं नाव, गाणं आणि त्याचबरोबर म्हण. हा, आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिला चित्रपट. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. वळू. हरण. कोणी ओळखला? तुम्ही? आम्ही प्रोटोकॉल सेट केले. गेले 4 दिवस म्हणजे कळल्यापासून सगळ्या मराठी चित्रपटांचा अभिनय घरात झालेला आहे. अभिनंदन झी मराठीकडून. थँक्यू. आणि आता मराठी गाणं. हा, 1 2 3 वेळ सुरू झाली. ओठांची हालचाल नाही. मी होणार नवरी. मुळा. टिम. गोरी गोरी पान फुलासारखी छान. ताई. तोंड बोलणं. नम्रता. ताई. गोरी गोरी. ताई एक कधी गाणं डोळे. होणारच. डोळे तुला मी बावली. वहिनी आणि मला वहिनी. फुलासारखी छान. नाही. नवरी. 8 नवरी. 9 7 नवरा यशी. लाडाची ग. 5 नवरी माझी लाडाची 4 नवरी डोळे. 3 लहान माझी बाहुली. 1 नवरी काय? वेळ नवरी संपली. अरे यार नाही तू एक एवढं तुम्ही ओळखलं होतं. काय नवरी काय? ही नवरी नसली.
वेळ सुरू झाली. म्हण. मी नाही. मी त्यातली नाही. मी नाही त्यातली. म्हण आहे म्हण. देवा मला देव देत देव देव त्याला कोणतरी. देव देई त्याला कोणतरी. देवा मला पाव बोलायचं नाही. परत का? मी देवावरती असेल देव तर मी देव. माझी नाही भाव देवा मला पाव. अभिनंदन. माझी नाही भाव देवा मला पाव. मला काय खाऊ? देवा मला पाव. काय दाखवायचं? ह्यांचे पाव पकडायचे. मनी नाही भाव देवा मला भाव. हा विनीत बाय. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. पैठणीचा खेळ. हो ठरलेलं आहे. येस. घ्या एक नाव जाहीर करा. नाव आहे निहारिका पटेल. नाम बोल. मराठी मला नाही आवडत, मी हिंदी में बोल. नाही गुजराती मध्ये आवडत नाही म्हणजे येत नाही. बोला बोला बोला. मेरा नाम निहारिका पटेल है, मैं बिल्डिंग नंबर 1 में रहती हूँ और एकदम सबसे लास्ट में आई हूँ और मेरा ही नाम निकला है, सो थैंक यू सो मच. आपका माहेर कहाँ का है? अहमदाबाद. પછી આજે શું છે એને અહીંયા શું કરવાનું છે હમણાં? मैं मराठी सीरियल नहीं देखती हूँ लेकिन गेम खेलने का है उतना पता है. उतना पता है. काय खरं आहे या खेळामध्ये बाकी काही माहित नाही पण खेळ खेळायचा आणि आनंद लुटायचा हा महत्वाचा आणि हा आनंद देण्यासाठीच आपण सातत्याने गेली 10 वर्ष फिरत आहोत. एकदा जोरदार टाळ्या दोघींचे. खेळ सोपा आहे. इथे चेंडू ठेवायचा बॉल आणि या हॉकी स्टिकने मारायचा. ज्या चौकोनामध्ये तो थांबणार तेवढे गुण मिळणार. इकडनं 1 2 3 4 दोघींना 10-10 संधी. 10 संधींमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तीन. चार. અહીંયા બેટ આપશો. दोन. 4 आणि 2 6. 8. 12. इकडे या तुम्ही या. 6. 9 आणि 12. अभिनंदन. आता या खेळामध्ये आपण बघितलं तर आई एका इनिंगने जिंकलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा. घरी कोण कोण असतं तुमच्या? मेरी 2 बेटियां और एक हस्बैंड. देखिए जी मराठी कडून आपके हस्बैंड के लिए ये एक थैंक यू. हे तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पटेल वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. थँक्यू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रामनाथकर आई, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नमस्कार.
त्यांचा दरारा किती असेल ना ते आत्ता मी अनुभवलं. असं नाही. मी दरारा कसा अनुभवला, त्या चार पाच जणी उत्साहाने पुढे आल्या, त्याने फक्त डोळ्यांनीच रिव्हर्स टाकावा तशा गेल्या सगळ्या पाठी. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.